नमस्कार. जय श्री कृष्ण. क्षमा, 4-5 लोक वाट म्हणजे क्यू मध्ये होते. मी डोळे बंद करून ध्यान करत असल्यामुळे लक्षात नव्हतं म्हणून ऍडमिट करायला वेळ झाला. या सत्रात लता मावशी, उमेश, माधवी 3-4 लोक तुम्हाला वाट पाहावी लागली एंटर व्हायला, कारण की मी डोळे बंद करून ध्यान करत होतो, त्याच्यामुळे लक्ष नव्हतं. आजच्या सत्राला प्रारंभ करू. 5वा अध्याय, कर्मसन्यास योग संपणार आज, आणि धुरंधर आणि 6वा अध्याय सुरू होणार पुढच्या वेळेस. पण ज्या लोकांना वाट पाहावी लागली त्यांच्या बेनिफिटसाठी जे ध्यानाच्या वेळेस काही गोष्टी म्हटल्या त्या पुन्हा एकदा रिवाइज करू. थोडक्यात श्रीमद भागवतात 10व्या स्कंदात श्रीकृष्ण चरित्र आहे. निरनिराळ्या अवतारांचं चरित्र आहे. 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत. त्यातलं 10वा स्कंद, 10वा आणि 11वा स्कंद मुख्य कृष्ण चरित्र. त्यातल्या 23व्या अध्यायात 43-44 श्लोक जे मी आज सांगितले. ब्राह्मण पत्नी, श्रीकृष्णाची सुंदर लीला कथा. चला त्यांनी सुरुवात करू आज गोड कथेनी. थोडक्यात सांगतो. 8-10 वर्षाचा श्रीकृष्ण आपल्या गोपकुमारांसोबत रोज वनात बासरी वाजवत गाय चारत जाते. एक दिवस शेवटी बरेच लांब निघून गेले, जवळपास दुसऱ्या गावाला पर्यंत पोहोचले. आणि मग तिथे भूक लागली. आज शिदोरी कमी पडली असावी कदाचित, किंवा जास्ती लांब यात्रा झाली असावी. तर म्हणाले, अरे इथे कुठे जवळपास गावात असलं तर मे बी आपण थोडस भिक्षा मागून कोणाला, मुलं बाळ काय कोणाच्या घरी गेले, काही कोणाकडे कच्चा चिवडा, कोणाकडे फळं लागले, कोणाकडे काही थोडस खाऊन घेऊन मग घरी जायला लागलो. तर मित्रगण म्हणाले, तुम्ही थांबा इथेच, आम्ही 2 जण मागून येतो. तर परत आले, नाही देत म्हणाले. तिथे यज्ञ खूप, त्या गावात जवळच्या यज्ञ, खूप मोठे यज्ञ सुद्धा, खूप अन्न करून ठेवलं. आम्ही मागितलं तर नाही देत म्हणाले, कारण अजून यज्ञ व्हायचा आहे आणि देवाला नैवेद्य नाही दाखवला. श्रीकृष्ण म्हणते, बरं असंच त्यानं पुन्हा जा आणि सांगा की इथे ना कृष्ण आलाय जवळपास गावात आणि त्याला भूक लागली आहे. श्रीकृष्ण बलराम आहेत, त्यांनी मागितलंय माता म्हणून म्हणतोय. तर पुन्हा गेले मित्रगण. यांनी अगदी थोडक्यात सांगतो, सुंदर आहे भागवतात, खूप रंगवून सांगितले. आपल्याला गीता करायची आहे म्हणून घाईनी थोडं. तर ते पुन्हा गेले की श्रीकृष्णाने निरोप पाठवलाय की हा मला भूक लागली आहे, मला हवाय अन्न माझ्या सवंगड्यांना म्हणून. तर ब्राह्मण पत्नी म्हणाले, अगं ओ ते श्रीकृष्ण त्याच्याबद्दल खूप ऐकलंय, अरे बापरे, त्याला लवकर चला तयारी करून देऊ. तर त्या ब्राह्मणांनी थांबवलं, रागवलं, वापस पाठवलं. इथे आम्ही यजमान आहोत, इथे विष्णूचं यज्ञ रूपात यज्ञ पुरुषाची पूजा सुरू आहे, कोणता कृष्ण कोणाला काय पाठवलं, थांबा इथे, काही नाही पाठवलं. पुन्हा पाठवलं. तिसऱ्यांदा श्रीकृष्ण स्वतः आला आपल्या मित्रांना घेऊन आणि आपल्या भिक्षान देही माता भिक्षान देही. आता मात्र ब्राह्मण पत्नींच्यानी राहिलं नाही. त्याचं रूप पाहून, अगं हाच याच्याच बद्दल ऐकलं तर, बघता किती सुंदर, किती गोड पाळा, किती कुरळ केसा, किती सावळा रंग, किती मोठे डोळे, ओ माय. अगं धावळ. ब्राह्मण रागवून राहिले, कोंडून राहिले. तोडता त्यांना धक्के देऊन घेऊन त्याच्यापर्यंत आपल्या घेऊन पोहोचले नैवेद्य. आणि बाळा, आम्हाला खाऊ घालू देतास का तुम्ही? या त्या यशोदेलाच इतकं सगळं चुकणार आणि आनंदाने खाऊ घालून राहिलं. आणि मग त्यांचं जे प्रेम उभारलं, त्यांची जी स्थिती पाहिली आणि श्रीकृष्ण प्राप्ती झाली त्यांना, ते पाहून हे 43-44 श्लोकात ते स्तंभित राहिले ब्राह्मण लोक. परमेश्वर प्राप्ती कशी होते याचं दर्शन त्यांना बघायला मिळालं. की अरे, आपण ते इतके जन्मभर खूप ब्राह्मण असल्याचा, खूप पुरुष असल्याचा अभिमान घेऊन, आणि न असान द्विजाते संस्कार न निवासो गुरो अपी. आपल्या पत्न्या ते काय हे तर अंगठ्यात छाप आहे, यांना काही मंत्र येत नाही, तर जे म्हटलं ते करतात बस एवढं. काही त्यांचे मुंजन नाही स्त्री असल्यामुळे. न तपो न आत्ममीमांसा न शौचम न क्रिया शुभ. इथनं काही विशेष आत्म्याबद्दल ज्ञान नाही. आपण तर केवढ्या मोठमोठ्या गोष्टी करतो. आत्मा आहे, ब्रह्म आहे, सायम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, 9 प्रकारचे महावाक्य म्हणतो. आणि इथे आपण काय धंदे करून राहिला, यांना ईश्वर परमेश्वर प्राप्त झाला. आपला धिक्कार आहे आपल्या ज्ञानाचा.
की ज्याला प्रेमाचा स्पर्श नाही, जिथे ज्याचं हृदय दुःखच नाही, आपल्या अवतीभोवतीच्यांसाठी 6वा अध्याय येणार पुढे धुरंधर, अत्यंत श्रेष्ठ, करीब असं म्हणू शकतो सगळ्यात तेजस्वी, सगळ्यात तेज भरलेला. त्याच्यामध्ये सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मत. श्रीकृष्णाने व्याख्या केली, योगी तस्माद योगी भवार्जुन, कर्मेभ्यश्च अधिकम योगी, ज्ञानेभ्योपि अधिको मतः. तस्माद योगी भवार्जुन, ज्ञान ध्यान कर्म ह्या सगळ्यापेक्षा योगी भवार्जुन. आणि योगींमध्येही परम योगी, आत्म उपमेन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन. 32-33 श्लोक 6व्या अध्यायातला. आत्म उपमेन सर्वत्र, आपल्यासारखाच दुसरा, उपमा जी आपण देतो स्वतःची, आत्म उपमेन सर्वत्र, हे 6व्या अध्यायातला. आपण 5वा अध्याय संपवणार, पण आपल्या सत्रांमध्ये सगळीकडचा समन्वय होतो म्हणून तिथेही जातोय. स्वतःसारखंच दुसऱ्याला समजून, दुसऱ्या आपलं नुकसान झाल्यावर जशी ठेस लागते तसं दुसऱ्याचं नुकसान झालं समजून, आपल्याला जसा आनंद होतो तसा जेव्हा दुसऱ्याला आनंद होतो तेव्हा समजून. आत्म उपमेन सर्वत्र, कुत्र्यालाही गाईलाही, समम पश्यति अर्जुन, जो बघू शकतो अर्जुन, जो बघतो समतेने, पश्यत बघतो. सुखम वा यदि वा दुःखम, दुसऱ्यांच्या सुखात आपलं सुख, दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख म्हणा. सयोगी परमो मतः, तो माझा परम योगी अर्जुन. तुला युद्ध नाही करायचं, युद्ध नाही करायचं, स्वतःचे, माझे गुरु, माझे आजोबा, मला राज्य नको, तुझ्यासाठी नाही आहे युद्ध, तुझ्याबद्दल नाही आहे युद्ध, मी माझे भाऊ, त्याचं नाही. हे इतर सगळ्यांना जे दुःख होत आहे अनाचाराने, दुराचाराने जे होत आहे, सगळ्यांमध्ये जो अत्याचार वर होईल, सगळ्यांना जो आनंद मिळेल, जे एक चांगला राजा मिळाला तर, सुख साम्राज्य जर मिळालं तर, त्याच्यासाठी कर योगी बनून, कर्मयोगी बनून. तर ते अजून काही गोष्टी, 1-2 गोष्टी झाल्या ध्यानाच्या वेळेस. शिवजींचं, शंभ सदाशिवाचं आतलं वर्णन तुलसी रामायणात जे आलं होतं. हर हि रामचरित सब आये, प्रेम पुलक लोचन जल छाये, श्री रघुनाथ रूप उर आवा, परमानंद अमित सुख पावा. हे कसं राम 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 नाम जपानी शिवालाही किती आनंद होतो, त्याचं वर्णन झालं. असे 2-3 गोष्टी. अगेन क्षमा, मी विसरलो तुम्हाला ऍडमिट करायला, कारण माझ्या स्वतःच्या धुनीत होत असल्यामुळे. पण आता आज 5व्या अध्यायाच्या उरलेल्या भागाला प्रारंभ करू. तर मागच्या 2-3 वेळा म्हणून झाला होतं की 18, 19, 20, 21, 22, 23 हे 6 श्लोक जे आहे 5th चॅप्टरचे, एकदम सुट्टी करणारे आहेत. ज्याला एकदम उड्डाण करायचं असेल, एकदम ज्याला जेट साधना करायची असेल, आणि 6वा अध्याय जो सुरू होणार त्याचं हे सेटिंग आहे. जसं आपण कुठला समारंभ असेल, सत्संग होणार असेल, गणपती बसवणार असेल, किंवा घरी सत्यनारायण असेल, तर झाडझूड करतो, सगळा कचरा बाहेर काढतो, पोछा लावतो, सडा टाकतो, स्वच्छ करून रांगोळी, सगळीकडे सुहास. कारण की आता महाराज येणार, पोथी वाचणार, पूजा सांगणार, ते यायचे अजून. मात्र तयारी सुरू झाली, तयारी शहनाई वाजून म्हणून सुरू झाला, स्वच्छ मंगल वाटतंय. तसे हे 6व्या अध्याय रूपी महाराज, आत्मसंयम योग, ध्यान योग, ज्यांचं 2 नाव आहेत, ते महाराज पुढच्या वेळेस येणार, पुढच्या रविवारच्या सत्रात. म्हणून आता ही तयारी झाली 2-3 सत्रांपासून त्यांची झाडझूड, साफसफाई. या 5व्या अध्यायातल्या या श्लोकांद्वारे 18, 19, 20, 21, 22, 23 संपले आपले ते श्लोक. मागच्या वेळेस झालं ते 24वा श्लोकही आपला वाचून थोडस बोलून तर झाला होता. आपण तिथून आज भूमिका सुरू करू पुन्हा. पण अजून त्याची भूमिका सांगायची काय, हे कर्मयोग होता. 3रा, 4था, 5वा हे 3 अध्याय मिळून कर्मयोग. आता याच्या कर्माच्या पलीकडे निघून जाणार. नुसतंच कर्म करत राहिला तर काय, ते ना जन्माला आला, हेला पाणी भरून नेला,
नुसतंच कर्म करत राहिलं, कर्मच करत राहिलं तर काय मनुष्य जन्माचं काही मशीन सारखं झालं. मशीनला कळत नाही किती शिवण केले, किती बनियानी शिवले, किती पैजामे शिवले, पण स्वतःची स्वतःला काही नाही कळलं. कामं तर खूप केले, किती भांडे घासले वॉशिंग डिशवॉशरनी, किती कपडे धुतले वॉशिंग मशीननी. कुठले व्यक्ती नाही करू शकणार, पुरुष स्त्री नाही तितकं काम केलं, पण शेवटी काय झालं, उचलून टाकून फेकून द्यावं लागलं, दुसरं आणावं लागलं. तसे याला शेवटी उचलून खांद्या शिडीवर नेऊन 5 लोक येऊन शेवटी उचलून टाकून फेकून द्यावं लागेल. या आत्म्याला दुसरं काहीतरी शोधावं लागेल, दुसरं शरीर. यांनी नाही झालं, यांनी काम खूप केलं, झिजला खूप जमा केलं सामग्री, खूप विटा, खूप लाकडं, खूप चुना, खूप गेरू, खूप निळी टाकून, खूप कॉलर, खूप स्लॅब, आणि अजून 2-4 बनवले, खूप जोडे, 15-20 प्रकारचे जोडे, खूप कपडे लटकवले, खूप सजवलं, पण शेवटी मशीन सारखं होतं, याला टाकून द्यायला. हा आतला आत्मा म्हणेल चला दुसरं शोधा काहीतरी. तिथे काय तसं न हो. मशीन नाही आपण, शरीर यंत्र आहे, पण आपण यंत्री आहे, महामंत्री आहे आत्मरूपाचा. शनिवारी इथे 13वा अध्याय सुरू आहे. काल 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग. त्यात स्पष्ट निवारण करून सांगितलं सगळे संदेह म्हणून. एक शरीर, एक क्षेत्र आहे, मैदान आहे, त्यात खेळणारा खिलाडी, क्षेत्रज्ञ, जाणणारा तू आहेस आत्मरूपाने. दोन कधी एक नाही होत. मैदान खिलाडी नाही होत, खिलाडी मैदान नाही होत. मैदानाचा उपयोग करून खिलाडी खेळ करतो, पण मैदानापासून अलिप्त राहतो. तसं शरीर म्हणजे शरीराला धरलेले सगळेच, मैदान म्हणजे मैदानात गाडलेला खंबा, गावात चिखल, खेळपट्टी, सगळंच शरीर त्याच्यासोबत, तसंच शरीरासोबतचा मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळंच. तर कर्मयोगाचा सिद्धांत आपण काय समजून घेतला, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायातला सारांश आहे. पुन्हा सांगतो कारण आता संपणार कर्मयोग, 5वा अध्याय संपणार. म्हणजे हे कर्म करावंच लागेल पहिला, है ना. जन्माला आलो आहे तर कर्म करावंच लागेल. ज्या कर्म जो नाही करत आहे तोही कर्म करताय, फक्त समजून नाही घेत आहे. कर्म करावंच लागेल. प्रत्येक कर्मातून 2 गोष्टी निर्माण होतीलच, आपल्याला चॉईस नाही आहे. एक जड राहील, एक चेतन राहील. त्या 2 पैकी एक धरायची आहे, एक सोडायची आहे प्रत्येक कर्मातून. तर प्रत्येक कर्मातून त्याचा परिणाम होईलच, फळरूपी परिणाम, ज्याला तर म्हणतो फळ, त्याचा परिणाम हे होईलच. आणि दुसरं त्यातून शिकवण, काहीतरी समज निघेलच, त्यातून काहीतरी लक्षात येईलच आपल्याला. जर लक्ष दिलं तर, लक्ष आत, बरेचदा म्हणतो मी लक्षात म्हणजे काय, लक्ष आत जर असेल तर, आत त्याचा विचार केला तर त्यातून काहीतरी समज आहे, शिकवण आहे, काहीतरी त्याचा फळ आहे, परिणाम आहे. तर मी म्हटलं एक सोडायचा आणि एक धरायचा आहे. फळ, परिणाम सोडायचा आहे. समज, शिकवण लक्षात धरायचा आहे. जन्म सगळा कशात निघून गेला, फळ धरला, परिणामासाठी केला, प्रयोजनासाठी केलं. फळ, आसक्ती, इच्छा, कशा तरी फळ, आपल्याला काय मिळते याच्यातून, आपल्याला काय मिळालं, आणि सोडलं काय, याच्यातून शिकलो काय, याच्यातून समजलं काय, त्याच्याकडे लक्षच नाही. झालं उलट जीवन झालं. त्यामुळे सगळ्या कर्मातून शांती, सुख, आनंद प्राप्तीच्या ऐवजी जवळपास सगळ्याच कर्मातून दुःख ची स्थिती, विषाद प्राप्त झाला. अर्जुनाला हे जे कर्म करायचं, युद्ध कर्म, घोर कर्म, त्यातून जे फळ निर्माण होतं ते सोडायचं आहे, जे होईल ते होईल. पण तेच नेमकं त्याचा विचार करून त्याला दुःख, विषाद, अर्जुन विषाद योग प्राप्त होतो. तसं तर ही एक शिकवण झाली. त्याच्या उलटा न करता सुलट करणं. मग त्याला धरून वेगळे प्रकारच्या उदाहरणांनी, श्लोकांनी समजून सांगितलं. ते असं करत करत आपण 5व्या अध्यायाचे 23व्या 24व्या श्लोकापर्यंत आलो होतो. इथून सुरुवात करू, आणि जर शेवटी वेळ असला तर पुन्हा थोडं अजून डिटेलमध्ये करून, नाही तर संपवते त्यात. तर 24वा श्लोक आता, यो अंतः सुखो अंतराम तथा अंतर्ज्योतिरेव सः यः सयोगी ब्रह्म निर्वाणं ब्रह्मभूतो अधिगच्छति. मागच्या वेळेसचा शेवटचा श्लोक हिंदीत वाचून दाखवतो. जो पुरुष
अंतरात्मा, अगन रिमेंबर, पुरुष शब्द कृष्णाचा नाही आहे, भाषांतराचा आहे. व्यक्ति, व्यक्ति म्हणजे पुरुष अथवा स्त्री. अंतरात्मा में ही सुख वाला है, आत्मा में ही रमण करने वाला है, तथा जो आत्मा में ही ज्ञान वाला है वह सच्चिदानंद घन पर ब्रह्म परमात्मा के साथ एक ही भाव को प्राप्त सांख्य योगी शांत ब्रह्म को प्राप्त होता है. यो म्हणजे जो कोणी, श्रीकृष्णाने स्त्री पुरुषाचं नाही म्हटलं, जो कोणी. यो संस्कृत यो म्हणजे हुएवर, जो कोणी अंतःसुख, आतलं सुख. आता निरीक्षण करून पाहा की मला सुख कशाने मिळते, कुठल्या कुठल्या गोष्टीने सुख मिळते, कुठल्या वस्तूनी, व्यक्तीनी, परिस्थितीनी, कुठल्या ठिकाणी जाऊन, कुठल्या प्रकारचं काहीतरी करून खाऊन. तर जवळपास लक्षात येईल की जिथे जिथे मला सुखाचा अनुभव होता ते बाहेरून झाल्यावर, बाहेरची परिस्थिती झाल्यावर, व्यक्ती बाहेरून दिसल्यावर, काहीतरी प्राप्त झाल्यावर होत्या, ते बाह्य सुख आहे. इथे कृष्ण तर अंतर सुखाची गोष्ट करतात, आतल्या सुखाची. आतलं सुख मला केव्हा मिळालं, कसं मिळालं, कुठे मिळालं, याचा विचार करा. हे दोन, मी आज थोडं फास्ट जात आहे, माझी नॉर्मल जी नेहमीची स्टाईल नाही आहे. कुठली तरी प्रवृत्ती असावी मनात, म्हणून कदाचित स्पीडनी जाणं होऊन राहिलं. नॉर्मल डोकं येईल तेव्हा बहुतेक स्लो डाऊन झाला गेल नेहमीप्रमाणे. तर बाह्य सुख, बाह्य सुख, बाह्य सुख. आपला मागच्या वेळेस झाला एक सुंदर श्लोक, बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंदत आत्मनि यत् सुखम सब्रह्म योग युक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. कधी न संपणारं अक्षय, कधी न कमी होणारं, परावलंबी नसलेलं सुख आत प्राप्त होता त्या योगीला, जो ब्रह्मयोग प्राप्त करतो. सगळ्यांसोबत एकत्व ज्याचं स्थापित होते. कारण बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा, बाह्य सुखातून, बाहेरून एक्सटर्नल स्टिम्युलापासून, बाहेरून काहीतरी मिळेल या प्राप्तीपासून असक्त झालाय. सक्त नाही आहे, जबरदस्ती नाही आहे, आग्रह नाही आहे, दुराग्रह नाही आहे, हट्ट नाही आहे, जिद्द नाही आहे, अटक नाही आहे, खटक नाही आहे. बाहेर मिळेल ते मिळेल, नाही मिळेल ते नाही मिळेल, जे मिळेल ते मिळेल, जसं मिळेल तसं मिळेल, जितकं मिळेल तितकं मिळेल, त्याचा काही संबंध नाही. माझे सुख माझ्या आत आहे. ते सुख ध्यानाद्वारे प्राप्त होतं. ध्यान योग परो नित्यम अहंकारम बलम दर्पम काम रोग विवर्जितम काम क्रोध विवर्जितम. ते पुढे येईल ध्यान योगात. एकापेक्षा एक तो गोळ आहे. आतलं सुख कसं प्राप्त करायचं. यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणामपि विचार. 6व्या अध्यायात आपण ऐकू, कृष्ण सांगतो, अरे असा आनंद होईल तुला, इतकं सुख मिळेल आत ध्यानाद्वारे, काही न करता, डोळे बंद करून नुसतं बसून शांत चित्तून, की तुला आवडलं. याच्यापेक्षा मोठं आजपर्यंत अनुभव केला नाही, शक्य नाही अजून काही याच्यापेक्षा मिळेल. श्रीकृष्ण म्हणतो, बाबा माझा तर अनुभव आहेच, 1000 पटीने 100 वेळा अनुभव केला या श्लोकाचा. आता जो मी म्हटला तो 6व्या अध्यायाला, यम लब्ध्वा, जे प्राप्त करून, अपरम लाभ, त्याच्या पलीकडे, मन्यते न अधिकम, याच्यापेक्षा अधिक होऊ शक्य नाही. इतकं सो की यस्मिन स्थिते, यात स्थित होऊन, दुःख कसा गुरुणाम दुःख, मोठ्यातलं मोठं दुःख जरी आलं, पहाड, छोट्या मोठ्या अपमानाचा काय प्रश्न आहे, छोट्या मोठ्या नुकसानाचा काय प्रश्न आहे, तरी पण विचलित न होणार, कारण इतक्या सुखात असं. तर ते एक सांगायची गोष्ट की ते आत आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट, विचार केला तर बाहेरून जे सुख मिळालं, काहीतरी खाऊन, काहीतरी पिऊन, काहीतरी पाहून, काहीतरी ऐकून, गोड शब्द ऐकून, आपली स्तुती ऐकून, आपलं रूप बघून, ते शेवटी आत जेव्हा गेले तरच आनंद झाला. जे काही खाल्लं ते आत गेल्यानंतर त्याचा आनंद झाला. जे काही ऐकलं त्याच्याबद्दल जेव्हा विचार केला गेला तेव्हाच आनंद झाला, की हो हो छान वाटलं, चांगलं म्हटलं. जिथे व्हेकेशनला गेलो ते दृश्य पाहून आत जेव्हा त्याचं समाधान वाटलं तेव्हा आनंद झाला. तर बाहेरूनही जे मिळालं ते आतच मिळालं, आतून जे मिळालं ते आतच मिळालं, कारण सुख, आनंद आतच आहे. तर मग कुठे जाण्याची झंझट काय, एवढी मेहनत काय करायची. सुखम अक्षयम अश्नुते, आता ऐकलं आपण, सुखपूर्वक आरामात जिथे तिथे जसा आहे त्याशी
काही शिक्षणाची आवश्यकता नाही, संस्कृत येण्याची जरुरी नाही अजिबात. मोठं नाव असलं पाहिजे, धन वैभव आवश्यकता नाही आहे. भगवद्गीतेच्या प्रमाणे श्रीकृष्णाच्या मार्गात, श्रीरामाच्या मार्गात शबरीने काही विशेष खूप शिक्षण ग्रहण नव्हतं केलं. बाकीच्यांना तर त्याच्या मागे मागे यावं लागलं. ब्रह्म ऋषी राज ऋषींनी प्रार्थना केली, रामा आम्हाला तुझ्यासोबत येऊ दे, तुझ्या मागे मागे येऊ दे, आम्हाला माहिती आहे तू कोण आहेस, तुझ्या आता सोडायची इच्छा नाही. नाही नाही नाही, नाकारलं. नो, कॅन्ट डू. पुढच्या अवतारात पाहू, तुम्ही हे सोडावं लागेल अभिमान. जेव्हा मग गोपिका बनून, जेव्हा यथा व्रज गोपिका नाम बनून आले, तेव्हा जे आता मी वाचलं की न साम द्विजाती संस्कार, हे सगळं सोडून शुद्ध नित्य केवळ प्रेम जेव्हा असेल तेव्हा. आणि शबरीने तर कुठं काही 80 वर्ष गुरुच्या आश्रमात आहे, पण तरी पण खूप विशेष शिक्षा ग्रहण नाही केली. तिथे चालून चालून शोधत शोधत विचारत गेलं, शबरी कुठे राहते, शबरी कुठे राहते, शबरीकडे जात आहे, शबरीकडे जात आहे. गेला तिच्याकडे, तोच राम. ते काय संकेत आहे, इथून काय लक्षात येतं? तर अशी जी व्यक्ती असते, हे 24व्या श्लोकातला 5व्या अध्यायातला, आत आपलं स्वतःचं जिनी सुख मिळवून घेतलं, परावलंबी नाही जीवन झालं, शांत चित्त, यो अंत सुख अंतर राम. आपला आराम आपला आत आहे, आपला राम आता है, आराम आता है. अंदर आ तो राम, आराम भीतर, अंदर इनसाइड, इनर आ तर रामच आहे, आराम. तर असा विचार, असा अनुभव करणं. अंतर ज्योतिरेवय, आत जी ज्योती आहे, आत्मज्योत आहे, ज्ञानदीप आहे. 10व्या अध्यायात विभूती योगात श्रीकृष्ण सांगतो की मी ऑलरेडी तयारी करून ठेवली आहे तुझ्या सगळ्यांच्या आत. दिवा आहे, घासून पुसून स्वच्छ करून ठेवलाय, तेल भरलाय, वात नीट व्यवस्थित नवीन वात लावली आहे, पूर्ण तयार आहे. आत जो जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात मी स्वतः कृष्ण म्हणतो, अकपेटीची काडी लावून देतो, बस तिथून मग त्याच्या चित्तामध्ये प्रकाशच प्रकाश. इंग्रजीत आपण म्हणतो एनलाइटन्ड, एनलाइट अँड प्रकाश, किंवा म्हणतो इल्युमिन्ड, प्रकाशमान झालेले. जागृत, जागवत तो प्रकाश सगळीकडे असं दिसतं. ते सगळं आत ऑलरेडी आहे. प्रयत्न जो करतो त्याला मी शेवटी मदत करून चेतवून देतो. त्याचं चैतन्य जागृत होते. तिल्ली में तेल, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. जो नहीं तो मग बस जो सोवत है वो खोवत है, जो जागत है सो पावत है. तर ती अंतर ज्योती अशी योगिनी, असा योगी ब्रह्म निर्वाण, ब्रह्मभूतो अधिगच्छति, म्हणजे तात्काळ, लवकर. भगवदगीतेत लेट नहीं है, डिले नहीं है. भगवान के घर देर है अंधेर है वाली बात नहीं. कोई देर, भगवान के घर देर भी नहीं है और अंधेर भी नहीं है. भगवान के घर जाके देखा गया, कितनी बार गए थे, जाकर गया, वापस फिर बहुत लंबी लाइन थी यार, वैक्सीन से ज्यादा बड़ी लंबी लाइन थी, बहुत देर लगा. कितने बार जाके देखा, क्या क्या था और क्या था उधर उधर भगवान के घर में, और क्या क्या देखा. भगवान के घर देर है अंधेर नहीं, न अंधेर है न देर है. सचमुच में भगवान को जान लिया, पकड़ लिया तो आनंद प्रेम छोड़ के और अजून काहीच नाही त्याच्या घरी. क्षमा, समता, नम्रता, प्रसन्नता, उदारता, ह्या गोष्टी सतत ताबडतोब. गीतेमध्ये अनेक वेळा शब्द आला असं. अधिगच्छति, तात्काळ, त्यागात, शांतिरनंतर. 12व्या अध्यायात भक्ती योगात म्हणतो, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल, त्यागात शांतिरनंतर. तात्काळ शांती मिळेल तुला इथे, इन्स्टंट पीस. कर्मफळाचा त्याग कर. तो भगवान ही तो खुद बता रहा है, देर कैसा है, देर मी उशीर करून आला, माझ्याच्याने सुटत नाही आहे, मी लक्ष नाही देत आहे, मी कमिटेड नाही आहे, माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहे, मी प्रमुख सोडून गौण मध्ये फसून बसलो आहे. गौण सोडून प्रमुखला प्राधान्य दिलं, प्रधानला प्रधान म्हणलं,
महाविष्णूसाठी शास्त्रामध्ये प्रधान नाव आहे, तिथून प्रधान शब्द सुरू झाला. तर प्रमुख आहे, मुख्य आहे, अध्यक्ष आहे. मय्या अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगत परिवर्यते. नव्या राजविद्या राजयोग सिक्रेट सांगतो तो मिस्ट्री. मी अध्यक्ष आहे प्रकृतीचा, सगळ्यांचा बाप, मध्ये मुख्य, अधिअक्ष म्हणजे सगळीकडून दिसू शकणारा, सर्कलच्या सेंटरमध्ये. सर्कलवर आपण कुठेही जर बसलो तर जो सेंटरमध्ये आहे, जसा कृष्ण बसायचा गोपाळकाच्या, सगळ्यांना दिसू शकतो. कोणाची दृष्टी अडू नाही शकत, सगळ्यांसाठी शक्य आहे, सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल असलेला अधिअक्ष डोळ्यासमोर शकला. अध्यक्ष मय्या अध्यक्षेण प्रकृती, पूर्ण प्रकृतीचा अध्यक्ष मी आहे, प्रेसिडेंट मी आहे. आय प्रिसाइड ओव्हर दिस कॉस्मिक क्रिएशन अर्जुन. तर तो म्हणतोय हे सोड तर तुला आत्ता शांती मिळेल. 3, 4, 5, 6 वेळा असा वेगवेगळे निर्देश आहे गीता. आज तर खूप कष्ट नाही करावं लागणार, सुखम अश्नयनुचे सुटणार नाही, पुन्हा कधी झंझटीत नाही पडावं लागणार. अनेकदा आहे भगवद्गीता, कारण एकदम सुपरसॉनिक रॉकेट आहे गीता, म्हणजे शास्त्रांमधला एकदम उठते तर सरळ पोहोचते, पुढच्या क्षणाला पोहोचूनच जाते तिथे, एकदा आत्मसात झालं तर. म्हणून गीतेचं महत्व, गीतेची साधना सर्वोत्कृष्ट माझ्या अनुभवात. तर असा ब्रह्मभूतो अधिगच्छते, ब्रह्मभूत होते ती व्यक्ती. ब्रह्मभूत होते म्हणजे न भूत होत न ब्रह्मदेव, 4 तोंड असलेल्याला 5वं तोंड लागून जाते. ब्रह्मभूत म्हणजे सगळ्यांमध्ये आपण असल्याचा अनुभव होतो. ब्रह्म म्हणजे सर्वत्र व्याप्त तत्व जे आहे, सगळीकडे असलेलं जे आहे, अशी कुठली जागा नाही जिथे नाही, कुठल्या शरीरात नाही आहे ते, कुठल्या देशात नाही आहे, पहिले नव्हतं नंतर नाही राहणार असं काही, सगळ्या काळात सगळ्या देशात सगळीकडे ठुसून ठुसून भरलेलं एकच तत्व जे आहे ते ब्रह्म. आणि भूत म्हणजे आकारधारी, ती व्यक्ती म्हणजे नुसतं मग शरीर नाही राहत, हाड मांसाच ब्रह्म रूप होऊन जाते. आनंद आनंद आनंद. 25वा श्लोक. लभन्ते ब्रह्म निर्वाणम ऋषयः क्षीण कल्मषाः छिन्नद्वैधा यथात्मानं सर्वभूत हिते रतः. दूसरा एक थीम येतो भगवद्गीतेत अनेकदा, सर्वभूत हिते रतः, 3-4 वेळा ते येतोच, आणि कॅस्केडिंग इम्पॉर्टन्स येतो, अजून मत आणि अजून जोर देऊन येतो त्याच्यावर. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन दाखवलं. तो सगळ्यामध्ये मी आहे हे प्रत्यक्ष पाहायला बघ, तू सगळे माझ्यातून निघून राहिले, सगळे माझ्यात स्थित आहे, सगळे माझ्यात वापस येऊन राहिले. नुसत्या गोष्टीने बघ दाखवून दिला. आणि मग त्यांनी म्हटले, पण हे जे तुला असं दर्शन मिळालं, हे वेद अभ्यास करून, दान धर्म करून, तीर्थयात्रा करून, खूप ज्ञानाचे शास्त्र कांड कोळून पिऊन यांनी नाही मिळत. हे कशाने? श्रीकृष्ण म्हणतो 11व्या अध्यायात शेवटचे 3-4 श्लोक वाचले तर, भक्त्या माम अभिजानाति, फक्त प्रेमाद्वारेच, निष्कलंक निरपेक्ष निरागस प्रेमानेच शक्य आहे भक्ती योग. पुढे त्याच्यानंतरच 12वा अध्याय, भक्ती मग कशी करू अशी भक्ती मी ज्याने तू मिळशील, त्याच्यासाठी 12वा अध्याय आजचा संपला. इकडे अमेरिकेत 13वा सुरू झाला. तर शेवटचा श्लोक त्या अध्यायातला, 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, शेवटच्या श्लोकाची शेवटची ओळ, निर्वैर सर्वभूतेषु यः मामेति पांडव. जे कोणाच्याच प्रती वैरभाव नाही आहे, अशीच व्यक्ती माझ्यापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचू शकते. कुठेच गाठ नाही आहे, सलग सरळ. कबीरा चदरिया ज्यों की त्यों धरदिनी, जशी ईश्वराने दत्त होती तशीच समर्पित. त्वदीय वस्तु गोविंदम तोभ्यमेव समर्पित. सुदामा रोज मित्र जे काही भिक्षा मिळाली ती त्याला अर्पण करून हा मंत्र म्हणायचा, त्वदीय वस्तु गोविंदम तुभ्यमेव समर्पित. कृष्णा, मला तुझी किंमत नव्हती लहानपणी तुझ्यासोबत असताना, पण आता हे शास्त्र अध्ययन केलं, मोठा ब्राह्मण झालो, तेव्हा लक्षात आलं की अरे बापरे, वेदांमध्ये तुझ्याबद्दल लिहिलं आहे. रसो वैसह, हाच तो आहे.
कृष्णं वंदे गुणातीतं गोविंदम एकाक्षरम अव्यक्तं व्ययं व्यक्तं गोपवेश विधायकं ब्रह्माने विठ्ठल ब्रह्म संहितेत हा गोपकुमारांमध्ये गोपवेश धारण करून जो आलेला आहे. सुंदर गोपालम तर माधवी आहे आज बहुतेक मे बी भजन ऐकू की कसा तोच सच्चिदानंद ब्रह्मा इथे 8 वर्षाचा मुलगा बसलाय तो वास्तविक गुणातीत आहे, निराकार आहे, परम आहे. ब्रह्माजींनी म्हटलं सृष्टी बनवल्यानंतर 100 अध्यायाच्या ब्रह्मसंहितेत इथे 18 अध्यायाची गीता आहे, त्यांनी तर 100 अध्याय लिहिले. त्याच्या 5व्या अध्यायात पहिला श्लोक सापडतो की बस हाच आहे बॉस, बिग बॉस, याच्या पलीकडे कोणी नाही. हे सुदाम्याच्या लक्षात जेव्हा तर पूर्ण चित्त, तन, मन, धन सगळं अर्पित, काहीच दुसरं त्याच्या जीवनात नाही. जे काय आहे मला प्राप्त झालं आहे, मान, अपमान, लाभ, हानी, हे 4 पोहे मुठ्ठीभर, त्याच्या घरी असलेले मुठभर शीतळ जे काय असतील, त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पय, तूच तुझ्याचकडून मिळाली गोविंदा, तुलाच मी अर्पण करतो. तर असा स्वच्छ निर्मल चित्त व्यक्ती जो असतो, सुदाम्यासारखा, शबरीसारखा, गरीब, हीन, दीन, कुठे श्रीमंत होता, लभन्ते ब्रह्म निर्वाणम ऋषय क्षीण कल्मषा, जिनके सब पाप नष्ट हो गए हैं, जिनके सब संशय ज्ञान के द्वारा निवृत्त हो गए हैं, जो संपूर्ण प्राणियों के हित में रत है और जिनका जीता हुआ मन निश्चल भाव से परमात्मा में ही स्थित है, वे ब्रह्मवेत्ता पुरुष शांत ब्रह्म को प्राप्त होते हैं. तो त्या 11व्या अध्यायात जो शेवटचा श्लोक मी म्हणत होतो, मत कर्म कृत मत परमो मद भक्त संग वर्जित, ही पहिली ओळ होती. आणि दुसरी ओळ शेवटच्या श्लोकाची 11व्या, निर्वैर सर्वभूतेषु या स माम इति पांडव, मलाच येऊन मिळतो तो सुदामा. मग कसा आलिंगन दिला सुदामा, इतकं चिपकला नव्हता कोणाला, रुक्मिणीलाही नसेल. इतक्या लोक म्हणायला लागले यातलं देव कोण आहे, भक्त कोण आहे, असं सुख तर कोणाला प्राप्त नसेल झालं. ही इतके एक झाले की भक्त कोण और भगवान कोण, यांना सोडणार कसं आता, सुदाम्याला सोडायलाच खाली नाही. या समाम येते पांडव, मलाच येऊन मिळतो. कारण काय, मत कर्म, माझ्यासाठी जे काय कर्म करतात, हा सिद्धांत आहे, भगवद्गीतेतून मिळालेला सिद्धांत. भगवद्गीतेत असं नाही लिहिलंय, पण त्यातला जे कुठलं कार्य करायचं, मी म्हटलं होतं ना कर्मयोगाचे 2 सिद्धांत होते, आता हे दुसरा सिद्धांत. पहिला सिद्धांत काय होता, जे कर्म करावंच लागेल, जे काय करू त्यात 2 गोष्टी मिळतीलच, एक सोडायचा, दुसरा धरायचा आहे. जे धरायचं ते सोडलं आपण, म्हणजे सोडायचं ते धरलं, फळ सोडायचं आहे, त्यातलं शिकवण आपल्याजवळ धरायचे. हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत काय, जे कुठलं कार्य आहे, जे कुठलं छोट्यातलं छोटं कार्य, महानातलं महान कार्य, मोठ्यातली मोठी पूजा कार्य पासून अगदी हीन दीन छोटं कार्य ते देवाचं कार्य समजून, देवासाठी, देवासोबत, देवासारखं करणं. परफॉर्मिंग every task as God's task, doing it for God, doing it with God, and doing it like God. भगवान का कार्य भगवान के लिए, भगवान के साथ, भगवान जैसा करे, फर्स्ट क्लास. देवानी कुठलंही कार्य केलं तर फर्स्ट क्लास केलं. तर जे काही कार्य करतोय ते देवाचं कार्य आहे, खरोखर ऍक्च्युअली देवाचं कार्य आहे. ही भ्रमणा झाली, अहंकाराने आपण संकुचित दृष्टी झाली. पूर्ण गगन खिडकीच्या बाहेर, घराच्या बाहेर आलं, पूर्ण आकाश पाहू शकत होतं, घराच्या आत आलं आणि त्याच्यातून भिंती आणि त्याच्यातून दार बंद केलं आणि त्याच्यातून खिडकीचा अर्ध दार, तर एवढंच दिसतंय आकाश. आता माझं काय ते जे काय मला जेवढं समजतंय, बाहेर गेलं तर पूर्ण दिसतंय. तसं पूर्ण सगळं असलेलं अहंकारामुळे थोडंसं संकुचित, थोडंसं ज्ञान, एवढं समजतंय. जे काय करतं ते ईश्वराचंच कार्य आहे, वास्तविक सत्य.
हे जाणून त्याच्यासाठी त्याच्या सेवे भावनेने हनुमंतासारखं राम काज बिनु कहा विश्राम. तर देवाचं कार्य देवासाठी, देवासोबत, ज्याच्या सोबत करतोय, जी व्यक्ती माझ्यासोबत आहे, ज्याची सेवा करून राहिलो आहे, ज्याची शुश्रूषा सुरू आहे, ज्याच्यासोबत बोलते आहे, ज्याच्यासोबत मी हा व्यवहार करतो आहे, तो देव आहे. देवाने स्वतः सांगितलं, कोणाला चुत्या बनवणार आहे, कोणाला उल्लू बनवणार, कोणासोबत चापलूसी करणार आहे, तो टुकर टुकर पाहून राहिलाय, मग स्वतःला बुद्ध बनवून राहिला. तर देवासाठी, देवासोबत, तो देव असल्यामुळे त्याच्यासोबत ज्याच्याशी बोलून राहिलोय, वार्तालाप देवासोबत बोलतोय, ज्याला वाढून राहिला, ज्याच्यासाठी स्वयंपाक करून राहिली, नैवेद्य करून राहिली, तो देवासाठी करते. मग नुसतं ओम प्राणायाम स्वाम उपाना स्वाम व्याना स्वाम समाना स्वामुदाना स्वाम ब्राह्मण स्वाहा नाही. ते करताना, पूजा करताना मूर्तीची नुसती नाही, तांब्याची पूजा नाही करताय, पितळेची पूजा नाही करताय, प्रत्यक्ष परमेश्वर इथे विराजमान आहे. पूर्ण संपूर्ण कृष्ण, ही बावली नाही नुसती माझी, अपूर्ण कृष्ण आहे सोबत बसणारा, माझ्या खांद्यावर सतत जाणार, मिरवणारा. मीराबाईला कसा प्राप्त झाला, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई. लहानपणी बावलेला धरून धरून कृष्ण, त्या कृष्णाच्या मूर्तीत, द्वारकेत नुसती मूर्ती नाही तिच्यासाठी, त्याच्यात यस समाने ती पांडव मूर्तीत विलीन झाली. आणि देवासारखा हा दुसरा सिद्धांत, कर्म. हे दोन सिद्धांत धरून जे त्यांनी कर्म केलं, तर पूर्ण कर्मयोगी होऊ शकली. मग अशा व्यक्तीसाठी शुद्ध, पवित्र, सुंदर जीवन अनुभव. सुंदर शब्द आहे त्या, लभन क्षीण कल्मशा. कल्मश म्हणजे चिखल, डाग, क्षीण झाले, निघून गेले. श्वेत वस्त्र, श्वेत आत्मा. श्वेत आपलं जन्म झाला तर बाळाचा काही मनात कपट नव्हता, लहान तान्या बाळाच्या, निष्कपट, निरागस, निष्पाप. मग हळूहळू पापाचे डाग लागले गेले स्वच्छ चादरीवर. पुन्हा ते कबीराचं भजन आठवते, चादर ओढ़ शंका मत करियो, ये 2 दिन तुमको दीनी, ऐसा रंग रंगा रंग रहने के लालो लाल कर दीनी. कन्हैया के लाल रंग में डाग पडले, काळा, कुठला निरनिराळे, राजसिक डाग, तामसिक डाग, ते सगळे जर निघून गेले, टेनोपाल, राणीपाल, किंवा अजून कुठला पाल आणि गोपाल, कपड्यासाठी, चादरीसाठी टेनोपाल, राणीपाल, आत्मवस्त्र जे आहे, श्वेत वस्त्र जे आहे, श्वेत, त्याच्यासाठी गोपाल. मी त्याच्यात धुवून काढलं स्वच्छ, पुन्हा क्षीण कल्मशा, काही पाप नाही राहिला, शुद्ध झाली, स्वच्छ झाली, निष्पाप झाली, निरागस झाली, निरपेक्ष झाली. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम, भागवतातला श्लोक, ज्याच्या मागे मागे मी जातो प्रश्न म्हणतो, अशा व्यक्तीच्या, त्याचं वर्णन करताना उद्धवाला सांगितलेला हा श्लोक. तर गोपाला डुबून बाहेर निघाली, आत्म्याला आपला सिंचन करून. तर ते क्षीण कल्मशा, सुंदर शब्द आहे. पाप रहित अवस्था, विचार करून पाहिलं, अंधकार रहित, दुःख, पाप रहित, दुःख रहित. पापाचं फळ दुःख, पुण्याचं फळ सुख. आनंद नाही, दोन्हीचं फळ. पुण्याने आनंद नाही मिळत, कधीच नाही मिळत, कुठल्याच शास्त्रात नाही मिळत, वेदातही नाही, गीतेत नाही. पुण्याने सुख मिळते, पापाने दुःख मिळते. आनंद तर आपला असतो, काहीतरी मिळाल्यावर होणार ते सुख, स्वतः असलेला, अनायास असलेला, विना सायास प्राप्त असलेला आनंद. आनंद प्रेमाने मिळतो, पापानी नाही, पुण्याने नाही, प्रेमाने. आणि जो मिळतो तो आनंदच असतो. प्रेम स्वरूप आनंद, आनंद स्वरूप प्रेम. तर निदान इथे काय, क्षीण कल्मश, पाप निघून गेल्यामुळे अंधकार नाही, अज्ञान नाही, म्हणजे दुःख नाही. दुःख नाही म्हणजे निदान हिरमुसला स्वभाव नाही, चिडचिडा स्वभाव नाही, द्वेष नाही, ईर्षा नाही, निंदा नाही, कुठलंच नकारात्मक नाही, अहंकार नाही, कुठलंच नेगेटिव्हिटी नाही राहिली. छिन्न द्वैधा यथात्मा. छिन्न म्हणजे छन्न, कोराड, जोरा जेव्हा मारतो तर 2 तुकडे होतात.
एकादोन ते छिन्न भिन्न झाला. काय संशय. छिद्यते हृदय ग्रंथी भिद्यन्ते सर्व संशय. गुरुगीतेमध्ये हा श्लोक येतो. शिवगीते अंतर्गत गुरुगीता, स्कंद पुराणात शिवगीता येते, शिवगीतेत गुरुगीता येते आणि गुरुगीतेत हा श्लोक आहे. छिद्यन्ते हृदय ग्रंथी भिद्यन्ते सर्व संशय. सगळ्या गाठी सुटून जातात. खूप गाठी बांधून ठेवलेल्या. यांनी असं केलंय, त्यांनी तसं केलं, यांनी म्हटलं याला हे असं द्यायचं आहे, त्याला तसं करायचं आहे, यांना धडा शिकव, यांच्यापासून दूर राहू. ह्या गाठी 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 गुंता जो होता, हेअर बॉल म्हणतात, केसांचा गुंता सुटत नाही तसा मनातला गुंता. छिद्यते हृदय ग्रंथी, मनातल्या सगळ्या गाठी तोंड फेकून सगळ्या कटून गेल्या. भिद्यन्ते सर्व संशय, सगळे संशय मिटले, स्पष्ट प्रकाशित झालं. छिन्न द्वैधा, द्वैतचा भांडा फुटून गेला, एक तोच आहे फक्त हे स्पष्ट झालं. यथा आत्मानं सर्वभूत हिते रतः, जो आत्मामध्ये रत होऊन आत्मरत झाला, लक्षात आलं की सगळ्यांमध्ये तोच आत्मा आहे. आपोआपच सगळ्यांचा उत्पत्ती, सगळ्यांच्या हितामध्ये रत झाला, सगळ्यांच्या भल्यामध्ये. वो ब्रह्मवेत्ता शांत ब्रह्म को प्राप्त होते. मग मनात शांत योगी, जसे जंगलातले ऋषी मुनी ज्यांचं आपण वर्णन ऐकतो वाचतो तसे शांत रसात डुबलेले. 5 प्रकारचे रस येतात. रसो वयसा, 5ही रस त्याच्यापासून येतात, 5ही रस त्याच्यापर्यंतच जातात. सगळ्या नद्या समुद्रापासूनच शेवटी येतात, सगळ्या नद्या समुद्रातच जातात. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागर. तसं समुद्रातलंच पाणी बाष्पीभूतून जाऊन पडून तिथून नदीचा प्रवास झाला, ते पुन्हा तसंच सगळे रस वेदांमध्ये आला. कृष्णाबद्दल, कृष्ण तपनी उपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्या वेदांचा भाग ते उपनिषद, त्या उपनिषद. सगळे रस या रसवानपासून, या रसिल्यापासून, या रंगिल्यापासून आलेला हा रसिक, परम रसिक आहे. तर कोणते रस? ते शांत रस पहिला, दास्य रस, वात्सल्य रस, मैत्र्य रस आणि माधुर्य रस. 5 रस. हे झाला 2-3 वेळा आधी म्हणून. शांत रस म्हणजे ऋषीमुनी जसे शांत, शांत, परम शांत, कुठे हेवा देवा नाही, कोणासोबत झंझटी नाही, काही दुःखाचा अनुभव नाही, स्वतःमध्ये शांत आहे, कारण ईश्वराचा अनुभव होतोय सतत. सगळ्यांना क्षमा आहे, त्याला जे जसं जिथे तर चांगलं आहे. त्याच्यापेक्षा अजून एक उत्कृष्ट रस आहे, त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचा शास्त्रानं ज्याला दास्य रस. हनुमंताजवळ होता जसा, ते तर आहे, परमात्मा तर आहे, पण मला बेचैन आहे, मला काहीतरी त्याच्यासाठी करावंच वाटतंय, काहीतरी त्याला द्यावंच वाटतं. मला इतकं आवडतं की राहणं नाही होत आहे. नुसतं बसून ध्यान करून धन प्रभू प्रभू पकडून की आपल्या रसात काहीतरी, मला खूप प्रेम, थोडं प्रेम वाटणं सुरू होणार. काही आय वॉन्ट टू डू समथिंग, आय वॉन्ट टू गिव्ह समथिंग. थोडासा प्रेमाचा उदय जेव्हा होतो मनात, त्या व्यक्तीला आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. आलं की अरे चहा घेऊन ना, तर पोहे आण, भजे करा, कारण काहीतरी मनात वाटतंय. त्याचे थोडंसं कुठेतरी उछलकूद होऊन राहिली आहे, शांत नाही बसत आहे. तर त्याच्यासाठी अजून उच्च दर्जाचा दास्य भाव, सतत काहीतरी करत राहणार पण देवासाठी. हनुमंताचं उदाहरण, राम काज बिन कहा विश्राम, कांदे मुंज जनेऊ साजे, हाथो ध्वजा विराजे, हाथो वज्र ध्वजा विराजे, कांदे मुंज जनेऊ साजे. इकडून दगड आणून तिकडे ठेवेल, समुद्रात दगड फेकेल, तिकडचा पहाड खोडून उपटून इकडून आणून इकडे ठेवेल, सतत वानर रूपात आलून अस्वस्थ चित्त, सतत काहीतरी. अयोध्येत गेल्यावर रावण दहनही झाला, लंका झाली सगळी, विभीषणाला देऊन झाली. इकडे अयोध्यात आले तरी आता काय, आता कोणती सेवा? बेचैन करून सोडलं. भरतांनी समजावलं, लक्ष्मणाने समजावलं, हे रामायणात येतात की हो गया ना प्रभू, अब छुट्टी. जब हम्पी क्षेत्रातून आले दक्षिणेकडून सुग्रीव, तिथे अभी हम्पी चले जाओ, हम्पी जाके बैठो, ते गंधमादन पर्वतात.
नहीं नहीं नहीं, राम जी इधर आहे अयोध्या में, भी हम इधर कैसे जाएंगे, हम्पी कैसे जाएंगे. आता पुढे काय नाही, पुढचं काय काम अजून काही. सीता परेशान, याला काय कोणतं काम सांगत. रामाची सेवा पाहिजे. लक्ष्मण राग चिड येऊन राहिले. भरतला समजून नाही राहिला, याला कसं शांत करावं. त्यामुळे असं करते, जेव्हा तू रामाला ज्या जांभई कधी जांभई येत असेल तर त्याच्या तोंडात काही माशी जाऊन त्याच्यावर चुटकी वाजवण्याचं काम सेवा एक तुझी. तपास हे वाट पाहत जेव्हा केव्हा जांभई येईल तेव्हा ढबाकन ते समोर चुटक्या वाजवणार. हनुमानाच्या चर्चा तिथे तर पुढे गमतीशीर प्रसंग आहे. परेशान की झोपायच्या वेळी झोपायच्या वेळी जांभई येते. पहाटे झालं उठल्यावर जांभई येते आपल्याला. तर एकदम झोपायच्या वेळी रामासोर टपक्कन हनुमान चुटक्या वाजवणार. एकदम उठला पहाटे तर एकदम धडाक्कन चुटक्या वाजवणार. काय झालं, मला ही सेवा मिळाली. जांभई तसा त्याचा भाव धरून की काहीतरी करायचं. म्हणून तर दास्य भाव शांत रसपेक्षा अजून श्रेष्ठ, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ. पुढे सांगितलं वात्सल्य भाव. नुसती सेवा नाही करायची आहे, सगळ्यात समजावायचं आहे, शिकवायचा. यशोदेचा, देवकीचा, नंदबाबाचा हा माझा आहे घट्ट धरून त्याला हनुमंतांनी तसे धडता नाही केले. रामाने त्याला जवळ करून छातीला लावला. तुम मम प्रिय भरत समभाई. पण त्यांनी नाही का ते चरणाशी खाली वाकून, दास आहे मी, तुम्ही स्वामी आहे. तुम स्वामी मैं सेवक, तुम ठाकुर में पुजारी, तुम दाता में भिकारी. पण इथे यशोदे गजंद बाबा खांद्यावर बसून येऊन राहिले, यशोदा थोबाडी देऊन राहिली आहे, काडीने धरून मागे फिरून राहिली आहे. देवकीने पाठवली ऑर्डर की त्याला अनपडच राहू द्या, त्याला शिकवायची गरज नाही आहे. काही कसेही वागून राहिले देवाला, कारण हक्क आहे, माझा आहे तो, माझा बाळ आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. त्यात अजून इंटिमसी आली, अजून एकात्मता आली, अजून आपलेपणाला, अजून पर्सनल झाला, माझापणा झाला. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अजून भाव सांगितला, चौथा मैत्र भाव. अर्जुनाचा तिथं अजून अपमान किंवा अजून एक प्युअर लेवल कॉन्फिडन्स, काही सांगणं त्याला, काही म्हणणं, काही विचारणं. उद्धवाचा त्याचे प्रसंग आले, त्याच्याही पेक्षा महाभाव पाचवा सगळ्यात महारास सर्वश्रेष्ठ की मधुर रस, प्रेम भाव. हा माझा पती आहे, हा माझा प्रियकर आहे, अगदीच माझा एक आहे. जसं राधाचा राधाभाव, तसा गोपिकांचा जसा नारद मुनींनी म्हटलं, नारद भक्तिसूत्र यथा व्रज गोपिकांना. कुठलंच अंतर नाहीये. मला ना देव वगैरे मान्यच नाही, मला देव नकोच आहे. देव असेल तर निघून जातो कृष्ण. देव नको, मला तू पाहिजे. द्वारकेचा राणा आहे, वैकुंठामध्ये त्याचं इतकं वैभव आहे, त्रिलोकपती आहे, याच्या शरीराच्या रोम रोमातून ब्रह्मांड निघून राहिला, तो नको आहे मला, तू हवा आहे. छोटासा माझा जो कृष्ण, माझा मित्र, माझा प्रेमी, माझा प्रियकर, एकदम तो माधुर रस. तर इथे यांनी म्हटलं की हे जे इथे काय एवढं सगळं कशासाठी आलं की ते याच्यात थोडासा उल्लेख आला शांत रसाचा म्हणून. चला आपल्याला संपाचा अध्याय. पुढचा श्लोक, काम क्रोध वियुक्तानां यतीनां यत चेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मना. कामना और क्रोध से रहित जीते हुए चित्त वाले पर ब्रह्म परमात्मा का साक्षात्कार किए ज्ञानी पुरुषों के लिए सब ओर से शांत पर ब्रह्म परमात्मा ही परिपूर्ण है. काम क्रोध वियुक्तानां, वियुक्त म्हणजे सुटलेला, डिटॅच्ड. आपण प्लग करतो, भिंतीमध्ये प्लग लावतो आणि अनप्लग करतो, अनप्लग्ड. वियुक्तानां म्हणजे अनप्लग्ड डिव्हाइसेस पासून सगळ्या. कामना जिथून निर्माण होईल, ज्या कशातून कामना निर्माण होईल, इच्छा. चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह. जैसे हाथ वर करून बसला, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. अमित शाह तो क्या है, सचमुच में अमित लिमिटलेस शाह बना, शाहन के शाह. जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह. त्या कामना अनप्लग झाली आहे, काहीच नको, बस काहीच नको, पत्तर गेला की त्यांनी जीवनात कुछ नाही चाहिए. हा प्रयोग करून पहा जीवनात.
मस्त मजा येते, फर्स्ट क्लास जीवन होत, बिंदास फर्स्ट क्लास होऊन जाते. जी व्यक्ती असं म्हणते काहीच नको, आनंदात प्रसन्नतेत, त्याच्यासारखा आनंद आजपर्यंत अनुभवात नसतो आलेला. ते अनप्लग झालं, काढून टाकलं. ती जळजळ 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 जी होती, अजून काय असं तसं नाही, हे नाही ते आनंद नाही गेला. अनप्लग, डॅड कामना. आणि क्रोध, आपोआपच क्रोध निघून गेला. मग त्याची कामना अनप्लग झाली, क्रोधाचा प्रश्न नाही. चलने दो, बजाओ बजाओ, नाचो, चलने दो, जो होने दो, धड़ा, कोई प्रॉब्लम नहीं, कोई चिंता नहीं. जे संसार गाडा आहे, संसारपती, जगन्निवास, जगतपती, तो सांभाळेल. माझ्या खांद्यावर नाही सगळ्या संसाराचं बोझ. चलने दो, मजा करो, काही प्रॉब्लेम नाही, काही क्रोध नाही. तुला शिव्या द्यायचं तर शिव्या दे बाबा, हार घालायचा तर हार घाल, नुकसान करायचं नुकसान कर. आता माझ्यापासून तू कसा लपणार? मी बघून राहिलो ना तुझ्याकडे, टुकूर टुकूर, मला समजून राहिलं कोण आहे तू समोर. कुठे जाणार तू आता? पकडला ना, किसको चुत्या म्हणणार आहे भैया भगवान अभी. ते बिंदास होऊन गेलं. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां. यती तो ज्याने यत्नपूर्वक अशा ठिकाणी पोहोचल्याचे आता प्रयत्न सुटले, नुसतं यती राहिला. यती पोहोचलेला, इति पिरियड संपलेला, ज्याचं सगळी धाभागादौड ज्याची संपली आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळवायचं, ते मिळवायचं आहे, अजून पेवा होईल, असं होईल, मग याच्यानंतर तसं करू, संपला. जो पोहोचलाय, साधक साधनाद्वारे साधना करून आपल्या साध्य स्थानापासून सिद्ध होतो. तो यती, यत चेतसा. चेतसा जे आहे, चैतन्य जे आहे, चेतना जी आहे, आपण जे आहे, आपलं जीवन जे आहे, जी समजण्याची शक्ती जी आहे, ती यत चेतसा याच्यातच होऊन जाते, याच्याप्रमाणेच होऊन जाते. ते चेतनेतच मग ते दिसते. ज्या रंगाचा चष्मा घातला त्या रंगाचं दिसेल, काळा घातला तर डार्क दिसते, हिरवा घातला तर हिरवी पट्टी घातला तर हिरवं दिसते, आणि डोळ्यावर पट्टीच बांधली तर काहीच दिसत नाही. तसं याची चेतना कशी झाली आहे? ब्रह्मचेतना झाली आहे. याच्या डोळ्यावर, हिच्या डोळ्यावर कोणता चष्मा आहे? ब्रह्माचा चष्मा. जिकडे घेतलं तिकडे तेच दिसते. अखिल ब्रह्मांडमा एकतो श्रीहरी, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पण. 9व्या अध्यायात म्हणतो की जे करतो तू, करोषि यद अश्ना, जे खातो, यज्जुहोसि, जे काही यज्ञ करतो, पूजा करतो, जे ददासी, ज्याला जे देतोय, शिव्या ज्याला देतोय, ज्याचा राग करतोय, थोबाडी ज्याच्या देतोय, निंदा ज्याची करताय, घृणा ज्याची करताय, तेही मलाच दे. तुला आतून न समजलं तर बाहेरून समज की याला दे, कारण वास्तविक सत्य आहे की तू मला शिव्या देऊन राहतो, माझी निंदा करून आला. मग शुभ अशुभ फलैरेव मोक्ष से कर्म बंधनात. जर सतत मला जर आणत जाऊ शकला तू, तर हे शुभ अशुभ या धंद्यातून सुटून कुशल अकुशल मधून सुटून मोक्ष सुट्टी, चल निकल जा. मोक्ष म्हणजे काय? चल भाग जा, निकल जा. जेलचं दार उघडलं म्हणतात चल ले खोल दे, भाग जा, जिद्दर भागना, भाग जा, छुट जा. ते म्हणजे मोक्ष. हे जे बंधनाचा अनुभव होत आहे, परावलंबी जीवन पडते आहे, शरीराचं बंधन, रोग राई, जन्म मृत्यू, जरा व्याधी, दुःख दोषानुदर्शन. 13व्या अध्यायात काल झाला आमचा हा श्लोक. जन्माला आला तर मराला गेल, बरं ठीक आहे, जन्माला आलो तर मरतो, चालेल मला, पण बाकी मस्त आनंद ते पूर्ण वेळ, फर्स्ट क्लास, मरेच तर नाही. जन्म आणि जर मरात लागेल पण त्यात जरा येईल, म्हातारा व्हावं लागेल, बुड्ढा व्हावं लागेल, कमी 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 कमी. जरा म्हणजे थोडं कमी 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 व्हावं लागेल. अच्छा ठीक आहे, जन्माला आलो तर मरतो मी आणि थोडं कमी होत जातो, आता पूर्ण आनंद दे. नाही, जन्म आहे, मृत्यू आहे, जरा आहे, ते म्हातारा कमी कमी थोडं होत, व्याधी पण येईल, रोगराई पण येईल, आधी भौतिक, आधी मानसिक, मेंटल हेल्थ इश्यूज होतील, मनावर दर्पण येईल, डिप्रेशन येईल, शारीरिक येईल, जन्म मृत्यू जरा व्याधी. बरं ठीक आहे, जन्म दिला तर मरणाऱ्या पक्का, कमी कमी होणारा पक्का, त्यातही रोगराई होणारा तेही पक्का. आता तर बाकीचा तर आनंद दे पूर्ण. नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख
या रोगराईच्या मधून मधून दुःखही होत राहिलं. असं का नाही झालं, तसं का नाही झालं, हे होतं. गरज काही नाही दुःख होण्याची, पण होईल. बरं ठीक आहे, बाकी तर उरलेलं तर मला सुख आनंदाचा अनुभव करतो जीवनात. नाही, अजून दोषही आहे त्याच्यात. जेवढं काही उरेल तेही फॉल्ट फ्री नाही राहणार, त्याच्यातही काही ना काही दोष राहील. तो सगळं धड नाही राहणार कुठलाच. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, असं जी पाहू शकते. 13व्या अध्यायात सांगितलं आहे. ब्रह्म अक्षर क्षेत्र क्षेत्र विभाग योगा. अनुदर्शनम म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये बघून राहिली यायची, हे काय चालू आहे धंदे सगळे संसारात, सगळ्यांच्या जीवनात होऊन काय राहिलाय. जन्माला आल्या तर मरून राहिल्या, पण पूर्ण मधला आनंदाने नाही भरलाय. कमी 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 होऊन राहिलाय, तरी आनंद नाही भरलाय सगळीकडे. बाकीचा उरलेला जागेत पहिले कोडवाच्या डब्यामध्ये कणिक भरायची, थोडे गहू, ते पूर्ण कणिक पाहिजे होती तर नाही, मध्ये दगड टाकले, रेती टाकली, पाणी टाकलं, आणि शेवटी एक मुठभर गहू टाकलाय, आणि हे कोडवाचा कणकेचा डब्बा. याच्यात कणिक कुठे आहे, किती आहे, कशी आहे, थोडे दगड आहे, थोडे रेती आहे, थोडे पाणी आहे, थोडं अजून काही नालीतला धुका आहे, जे काय ना कुठेतरी कणिक दिसतंय. तसं हे जीवन आहे. बघू शकतो. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम विविक्त सेवी लघुवाशी यथ वाक्काय मानसः. त्याच श्लोकात 13व्या अध्यायात आहे, असं समजून वैराग्याला जे प्राप्त होतं. वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा, भागवतात म्हटलंय गोकर्णाने. रसच घ्यायचा आहे, खूप चिपकूनच राहायचं आहे, खूप आवडच पाहिजे, खूप मिळवायचं, ग्रहण करायचं, तर वैराग्य घ्या, असं भागवतातली शिकवण आहे. वैराग्याचा रस, रसिक व्हावा. लघुआशी, थोड्याशा आशा, छोटं जीवन आपलं, थोडं कमी मध्ये लघुआशी. खूप आशा नाही, खूप आशा तिथे निराशा. कसं यत वाक्काय मानस, मनातही नाही, वाणीनेही व्यक्त नाही, आणि आचरणातही नाही. हे श्रीकृष्णाचे वचन आहे भगवद्गीतेतले 13व्या अध्यायातले. तर त्याची मग यत चेतसा मी सांगत होता, त्याची चष्माच त्या रंगात घातला तेच दिसेल, तसं त्याची चैतन्य चेतनाच सगळीकडे मग तशी झाली की सगळ्यांमध्ये तोच आहे, सगळ्यात तोच आहे. तर मग कुठेच दुःखासाठी, राग लोभासाठी, चिडचिडीसाठी, काहीतरी स्वार्थासाठी, आपलं तुपल्यासाठी ठेवून जमा करून ठेवण्यासाठी निश्चिंत जीवन, निश्चिंत जीवन असेल माझा हरी तर देईन त्याचा बाप खटल्यावरी. हरी सगळ्यांचा बाप आहे म्हणे, तर हरीचा बाप आणून दिल मला अजून कोणी असेल तो होता. मनवा बेपरवा, त्याचं लक्षण आहे यत चेतसा. अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनः. अशा प्रकारे मग उरलेलं जीवन मस्त संधी आहे. संध्याकाळ ध्यानाच्या वेळेस म्हटलं तर सुवर्ण संधी आहे संध्याकाळ. उरलेलं जीवन आधी असे जे तुकाराम महाराज म्हणाले, बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचवून आलो येथवरी, उरले हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश, सत्व जोडी आता शेवटी गोड घास. तुकारामांचा अभंग कसा मस्त झाला. मेलो नाही, इतकं सगळं सुरू आहे, पण अजून ठेवलं जे. तर तुकाराम महाराजांच्या शब्दात कशी संधी आहे ही. बरे झाले आजीवरी म्हणजे आतापर्यंत, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचवून आलो येथवरी, इथपर्यंत आता पोचली आहे, पोचलोय. उरले ते हरी तुम्हा समर्पण. ही या स्थितीच इथे वर्तते विदिता आत्मना. आत्म्यारथ होऊन उरलेलं जीवन जगणं. दिला या काळे अवकाश, या काळाने महाकाळाने यमराजाने थोडा अवकाश अजून दिलाच. जिसकी मी 2 मिनिटात आलो, 2 मिनिट बाहेर कुलूप लावायचं, चला निघा लवकर लवकर निघा, हो हो बस पर्स में फोन राहिला घेऊन आलो, 2 मिनिटं दे. तसं दिला बाबा, थँक्यू रामराजा, अवकाश दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. कुलूप लागून निघून चाले नाही गेले. आत मी जरी असलो पण बाहेर कुलूप लावून गेलो तर बाहेर कसं पडणार. नाही पावले आयुष्य नाश, यमराज येऊन कुलूप लावून चालले नाही गेले. सत्व जोडी आता, राजसिक नको जोडू, तामसिक नको जोडू. राजस म्हणजे काय, अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे, वेगळं पाहिजे, निराळा पाहिजे, दुसरं पाहिजे, थोडं हे पाहिजे थोडं ते पाहिजे.
ते नको जोडू. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठवासी तामस नको जोडू. व्यर्थ आशा, मोघ आशा, मोघ कर्माणा, गीतेत शब्द येतात, ते नको जो. सत्व जोडी आता शेवटी गोड घास. उरलेला किती सुंदर जीवन होऊ शकते, आत्ता होऊ शकते. त्यागात शांतीनंतर. हे या श्लोकातला मतितार्थ. चलो भैया, खत्म करना है, आगे बढ़ो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्य, येथे हिंदीत वाचून दाखवतो. प्राणापान समो कृत्वा नासाभ्यंतरचारिण. प्राण बाहर के विषय भोगों को न चिंतन करता हुआ बाहर ही निकालकर और नेत्रों की दृष्टि को भ्रुकुटी के बीच में स्थित करके तथा नासिका में विचरने वाले प्राण और अपान वायु को सम करके जिसकी इंद्रियां, मन और बुद्धि जीती हुई है, ऐसा जो मोक्ष परायण मुनि इच्छा, भय और क्रोध से रहित हो गया है, वह सदा मुक्त ही है. बाप रे बाप, खूप मोठा श्लोक आहे. 27 आणि 28. 28 काय, यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्ष परायण. मला खूप प्रिय श्लोक आहे. आम्ही बरेचदा विचार करतो याचा ध्यानात, बरेचदा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. 28वा श्लोक जो आहे 5व्या अध्यायात, शेवटचे 2 श्लोक 28-29. यत म्हणजे ज्याचं, इंद्रिय, मन, बुद्धी, मननशील, जो मननशील आहे, विचारशील आहे, थिंकर आहे. नुसतं करण्यातच नाही त्याचं जीवन आहे. आता काय करायचं, हे केलं, ते केलं, ते केलं, नुसतं शांत बसून विचार जी करते मुनी, मनात मननशील करणारी, अशा मुनीची इंद्रिय, मन आणि बुद्धी, यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायण, सुटकेचा विचार करते. अजून बंधनात पडण्याचे विचार नाही सुरू आहे. आपलं मीटर घर 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 घुमून राहिलाय इलेक्ट्रिकचं, ते याच्यात नाही की आता पुढचं बंद. उलट जे आपण मीटरकडे पाहतो, जे घुमताना ते कधी उलट घुमताना झालं असला, जिस मीटर उलट घुमून राहिलाय, सुटायचं आहे, सुटायचं आहे, सुटायचं आहे, नक्की बांधायचं आहे, बांधायचं आहे, बांधायचं आहे. यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायण, असा मी विचार करण्याचा प्रयत्न करतो. हे सुटायचं आहे यार, सुटायचं आहे, अजून झंझट पडायचं नाही, अजून धंदे नाही करत. तर हे कसं उलट कसं फिरेल तेही फॉर्म्युला दिलं जातं. आता पटकन सांगून अध्याय संपला. विगत इच्छा, भय, क्रोध, ह्या 3 पासून जे सुटेल त्याचे मीटर उलट फिरून पण शेवटी स्थिर होऊन जाईल. विगत म्हणजे सुटलेला, अनप्लग्ड, डिटॅच, गॉन, फिनिश्ड, एंड, डेड. काय? इच्छा, भय, क्रोध. ज्याच्या मनातली इच्छा निघून गेला, निरिच्छ झाला, निराश नाही, हताश नाही, इच्छा नाही. इच्छा त्याच्याच नाही, जे सगळं आहे. सगळं आहे, विचार करून पाहिलं तर सगळं आहे. शक्यच नाही आहे की नाही आहे. ज्याच्या जीवन आहे, ज्याच्या छातीत ठोके पडून राहिले आहे, जीवन आहे, त्याच्या बाकी सगळं आहे. हे सांगून झालं आहे. मी ब्रह्माला आज्ञा झालेली आहे विष्णूची, खबरदार ब्रह्मा, जन्म द्यायच्या आधी व्यवस्था कर बाबा, ऑर्डर. जीवन जर आहे तर सगळं आहे. तर विगत इच्छा, भय, फियरलेस, बिंदास्त, अभयम सत्व संशुद्धि, नो फियर, नो प्रॉब्लम, कोई झंझट, जो होगा देखा जाएगा, कोई चिंता नहीं, चिंता रहित स्थिती, भयभीत नाही, संकुचित नाही, मॅनेज करण्यासाठी नाही, पटोपाटो करण्यासाठी नाही. ते त्याचीच होते, फक्त त्याची स्थिती, ज्याचा स्वार्थ नाही. स्वार्थ भय आणि क्रोधाला आणतात की होऊन तर जाईल आपलं काम, बिघडणार तर नाही, नाही तर अजून काही देऊ का, नाही तर अजून काय म्हणू का, नाही तर याला सांगू का करायला, काही नको, जे मला काही नको. तर मग कोणाच्या भय नाही आणि कोणावर क्रोधही नाही. या 3 गोष्टी जर सुटल्या, भय, इच्छा, भय, क्रोध. विगत इच्छा, भय, क्रोध, हे एवढं मोठं वाक्य आहे कृष्णाचं. यह सदा मुक्त एव स. अरे बापा अर्जुना, तो सदैव मुक्तच आहे. काहीच करायचं नाही, कुठलीच साधना नाही, कुठलंच मंत्र नाही, कुठलीच पूजा नाही, कुठलीच आरती नाही, कुठलंच दान नाही, कुठलीच तीर्थयात्रा नाही, कुठलंच गुरु नाही, कुठलंच आश्रम नाही. ऑलरेडी सदा मुक्त आहे ती व्यक्ती. कृष्णाचे शब्द हे मला खूप जोरदार वाटतात. ज्याचे 3 गोष्टी झाल्या, इच्छा सुटली, भय सुटला आणि क्रोध सुटला. विगत इच्छा, भय, क्रोध, यः सदा मुक्त एव स. वाह प्रभू,
बहती रही गीता की गंगा. आणि मग शेवटच्या श्लोकात तो म्हणतो अशा व्यक्ती फायनली त्यांच्या लक्षात काय येतं, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांति मृच्छति. ऐसा मेरा भक्त मुझको सब यज्ञ और तपों को भोगने वाला, संपूर्ण लोकों के ईश्वरों का भी ईश्वर तथा संपूर्ण भूत प्राणियों का सहृद अर्थात स्वार्थ रहित दयालु और प्रेमी ऐसा तत्व से जानकर शांति को प्राप्त होता है. त्याच्या लक्षात येतं, मग तिच्या लक्षात येतं की मीच आहे भोगतार. जे काही भोग भोगल्या जाऊन राहिला, सुखाचा भोग, दुःखाचा भोग, निंदेचा भोग, प्रशंसेचा भोग, स्तुतीचा भोग, लाभ हानीचा भोग, शेवटी मी येतो. भोगतारम यज्ञ तपसाम. यज्ञ म्हणजे जे काही दिल्या जाते आणि तप म्हणजे जे काही हार्ड वर्क केलं जाते, मेहनत केलं जाते, त्याच्यातून जे काही निघते परिणाम, त्याचा भोगता मी आहे. यज्ञाची वेदी असते, 4 विटा लावून बनवतात, त्याच्यात अहम इदम इंद्राय इदम नमः स्वाहा इदम, त्याला विष्णूचं मुख म्हणतात वेदांमध्येच. इथून जे काही टाकलं जातं त्याला मिळते. जरी इंद्राला म्हटलं, वरुणाला म्हटलं, वायूला म्हटलं, तरी शेवटी त्यांनाही पावर देणारा तो विष्णू आहे. म्हणून शेवटी त्याला यो यो याम याम तनुम श्रद्धयाम अर्चितुमिच्छसि तस्य तस्य चलाम श्रद्धा विदधाम्यहम. तो श्रीकृष्ण म्हणतो पुढे, मागे मागे आपण झालाय हा श्लोक 4थ्या अध्यायात. ज्याची ज्याची जिथे जिथे जशी जशी श्रद्धा आहे ते ते तिथे तिथे स्थिर करून शेवटी मलाच मिळते ती. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. सगळ्या लोकांचा जो कोणी ईश्वर असेल, इंद्रलोक आहे, गोलोक आहे, साकेत लोक आहे, ब्रह्मलोक आहे, कैवल्य आहे, ते त्या ईश्वरांचा मी ईश्वर आहे. सर्व लोक महा ईश्वरम. पण असा मी सहृदम सर्वभूता, सगळ्यांचा सहृद आहे, सगळ्यांचा हितकारक आहे, हितचिंतक आहे, सगळ्यांचा भला चाहणारा आणि करणारा आहे. म्हणजे ज्याच्यासोबत मी जे काही करून राहिला त्याच्यासोबत ते बरोबर होते आहे, त्यांच्या भल्यासाठी ते आवश्यक आहे म्हणून तसं करून राहिलं होते आहे. ज्ञात्वा असं समजून, हे अनुभव करून माम मला असं नीट समजून शांती मृच्छती, मग शांत ती व्यक्ती. ते इथे आपला हा अध्याय संपतो. माझे अजून समाधान नाही झालं. पुढच्या वेळेस जेव्हा आपण 6वा अध्याय सुरू करू तेव्हा आपण पुन्हा 28 आणि 29 श्लोकापासून सुरुवात करू. 2 पावलं मागे घेऊ, बेडगासारखे. बेडूक जसं 2 पावलं मागे घेते, मग काय हे लंबी छलांग. ते बेडगासारखी छलांग दुसरी कोणी नाही मारत, कारण तो पहिले 2 पावलं मागे घेतो आणि मग एकदम समोर. तसं आपणही करू. 2 श्लोक पुन्हा मागे करू पुढच्या, आणि मग एकदम ध्यान योगात छलांग लगावं. तर कारण मला शांती नाही वाटत आहे, बरोबर न्याय नाही झाला असं वाटत आहे या 2 श्लोकांसोबत. अजून पुष्कळ काही याचं डिकोड करणं, अजून यातून बराच रस घ्यायला आहे. पण थांबवू आता इथे. हे 2 श्लोक फक्त संस्कृतमध्ये मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा, आपली जी परंपरा आहे ती. आणि मग थोडंसं हलकंसं ध्यान करून, जर असला प्रसंग आला तर भजन ऐकून भगवत चर्चा करू. तर मी 28वा श्लोक थोडा म्हणतो, तुम्ही थोडा म्हणा, संधी विग्रह करून. यत इंद्रिय मन बुद्धी, यतेंद्रिय मनो बुद्धि मनि मोक्ष परायण, मुनिर्मोक्ष परायण. यतेंद्रिय मनो बुद्धिर मुनिर्मोक्ष परायण. ज्याचा मन, ज्याची इंद्रिय, ज्याची बुद्धी सुटकेसाठी धडपडते. आता याला बंधनात नाही राहायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, मस्त फ्री व्हायचं आहे, फर्स्ट क्लास राहायचं आहे. यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनिर्मुक्त मोक्ष परायण. विगत विगत सुटलेला, अनप्लग झालेला, सोडलेला, तोडलेला काय? इच्छा, भय, क्रोध. विगत इच्छा भय क्रोधो यह सदा मुक्त एव सह. यह सदा मुक्त एव सह. विगत इच्छा भय क्रोधो यह सदा मुक्त एव सह. 28वा श्लोक होता. आणि 29वा शेवटचा श्लोक. भोक्तारम
यज्ञ तपसाम भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महा ईश्वरम सर्वलोक महेश्वरम भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां सुहृदम सर्वभूतानां. माझे जे दुश्मन आहेत, माझ्यावर ज्यांनी केस टाकली आहे, त्यांच्या बाजूने ईश्वर आहे. बरं, दुर्योधनाकडूनही ईश्वर होता. कृष्ण दुर्योधनाकडून खूप समजावला, खूप प्रयत्न केला त्याच्या हितासाठी. त्यांनी नाकारलं, कृष्णाने नाही दुर्योधनाला कधी नाकारलं. तसंच माझ्या दुश्मनाकडूनही तो आहे. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति. ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति. तर हा श्लोक पुन्हा एकदा म्हणू. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे कर्म संन्यास योगो नाम पंचमोऽध्यायः. श्री कृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. जय श्री कृष्ण. आपली गाडी कशी बरोबर टाइमशीर सुरू आहे. बरोबर 9 वाजायला ध्यानाची वेळ होते. तर 5 मिनिटं ध्यान करू आणि मग भजन 5 मिनिटं ऐकू आणि मग भागवत चर्चा. विष्णु पत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रिया. आज दर्शन होते हरिप्रियाचं.